नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। चांगली नोकरी मिळेल, हाताला काम लागेल आणि घरची परिस्थिती सुधारेल या आशेने 4 बांगलादेशी महिला पुण्यात आल्या। कुणाला ब्युटी पार्लरमध्ये काम देतो तर कुणाला शिवणकामाची नोकरी मिळवून देतो, अशी आश्वासने या महिलांना देण्यात आली। परदेशात जाऊन काम मिळेल या विश्वासाने त्या महिलांना होकार दिला। मात्र पुण्यात आल्यानंतर त्यांच्या समोर वेगळंच वास्तव उभं राहिलं आणि त्यांना वेश्या व्यवसाय ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या महिलांना आधी बांगलादेशातून भारतात आणण्यात आलं। नोकरी, चांगला पगार आणि राहण्याची सोय असे अनेक आश्वासने त्यांना देण्यात आली होती। पण पुण्यात आल्यानंतर त्यांना बुधवार पेठेतील जनता बिल्डिंग मधील एका खोलीत ठेवण्यात आलं। हळूहळू त्यांना लक्षात आलं की त्यांना ज्या कामासाठी आणलं ते काम वेगळंच आहे। त्यानंतर या महिलांना देह विक्रीसाठी ग्राहकांकडे पाठवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे। विरोध केला तर धमक्या दिल्या जात होत्या। काही दिवसातच त्यांना पूर्णपणे या जाळ्यात अडकल्या। आरोपींनी त्यांचे मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात घेतली होती। दरम्यान झोन 1 चे डीसीपी ऋषिकेश रावळे यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 5 मार्च रोजी सायंकाळी 6:30 ते रात्री 10:30 दरम्यान बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भासमे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। छाप्यात 4 बांगलादेशी महिला आणि 1 पुरुष सापडलाय। त्यानंतर पोलिसांनी सगळ्यांची चौकशी सुरू केली। या प्रकरणी बांगलादेशातील एका एजंटसह बाबू भैया उर्फ पापा शेख बोपसिंग राजपूत आणि जागेची मालकीन मीनाक्षी रमेश मेत्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।